बैठक झाली. नाही, आज बैठकीत नक्की जिल्ह्याची मी संपूर्ण बैठक घेतोय. त्याचा आढावा घेऊन नगरपालिका महानगरपालिकेच्या आगामी काळामध्ये आपण काय भूमिका घेतली पाहिजे. आज पिंपरी चिंचवडमध्ये पण सर्व प्रमुख लोकांशी चर्चा झाली. अर्थात यानंतर 27 तारखेला संपर्क नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पण चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे. 23 तारखेला स्वतः पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जाहीर करणार आहेत की महाविकास आघाडी म्हणून लढायचं, स्वबळावर लढायचं किंवा काय नाही. कार्यकर्त्यांमध्ये दोन प्रवाह आहे. एक आहे की महाविकास आघाडी म्हणून करून लढा. दुसरा प्रवाह आहे की नाही, जे महाविकास आघाडी करून ज्यांच्यावर आघाडी करायची तेच त्या पक्षामध्ये राहणार आहेत की नाही राहणार आहेत, हा देखील एक संभ्रम लोकांच्या मनामध्ये. आणि म्हणून या बाबतीतली उचित बैठक घेण्याचं काम केलं जाईल. एकनाथ पवारांनी काल दुर्दैव आहे की एकनाथ पवारजींनी अवघ्या 6 महिन्यामध्ये पक्षात आल्यानंतर त्यांना निवडणूक लढवण्याचं एक व्यासपीठ दिल्यानंतर अशा आरोप आणि करून जाणं हे मला वाटते काही संयुक्त नाही आहे. अर्थात ते माझ्याकडे आले होते त्यावेळी त्यांनी ह्या विषयाची कुठची चर्चा केली नाही. त्यांनाही मी सबुरीचा सल्ला दिला होता. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की पक्षाने एवढं जर तुमच्यावरती विश्वास ठेवून ठेवल्यानंतर ज्यांचा संबंध नाही, ही काही उमेदवारी त्यांना काय विनायकरावजींनी दिली का? पक्षाने दिली आहे. काय संबंध मग तुम्ही त्यांच्याबद्दल बोलता? बबन थोरातचं काम योग्य अयोग्य आहे, तुम्ही पक्षाला बोलू शकला असता, पण तुम्ही त्याच्या वरच्या पदावरती होता ना राज्य संघटक म्हणून. आणि सुषमाताई अंधारे त्यांचा संबंध नाही, पण अशा आरोप टिप्पणी करून घेऊन मला असं वाटते हे त्याने टाळलं पाहिजे होतं. हे संयुक्त नाही आहे. त्यांना पक्षाने एवढा मोठा व्यासपीठ दिल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या भावना आहे किंवा अशा लोक जे येतात फक्त पक्षामध्ये येतात, उमेदवारी घेतात आणि जातात, हे काय चाललं आहे. आता संजोग वगैरेसारखे बघा, ज्यांनी लोकसभेमध्ये लढण्याचं काम केलं, आजही पूर्ण ताकदीने ते लढत आहेत. चाबुस्करजी आमची, त्यांना उमेदवारी नाही मिळाली तरी देखील जिल्हा प्रमुख म्हणून घेऊन पण आजही पक्षाचं काम पुढे नेण्याचं काम करत आहेत. तर मला असं वाटते हे टाळलं पाहिजे होतं. आणि अशा लोकांना जास्त आता काय महत्त्व देण्याची गरज नाही. रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाचा एवढा वाद पेटला की ते स्थगिती द्यायला लागली. दुर्दैवी आहे की या सरकारमध्ये नेमकं चाललंय काय. पहिला मंत्रिमंडळ स्थापनेसाठी विलंब लागला. अधिवेशनाचे 1 दिवस अगोदर मंत्रिमंडळ, एवढा तुम्हाला मोठा मॅन्डेट मिळालं ना, मग ते मॅन्डेट कसं मिळालं काय नाही मिळालं हे नंतरचा भाग. असं एवढं बहुमत मिळाल्यानंतर पण तुमच्यात एक वाक्य तर नाही, हे या निर्णयामुळे स्पष्ट होते ना. एक तर मंत्रिमंडळ उशिरा, मंत्रिमंडळ झाला तर अधिवेशन संपेपर्यंत पण देखील खाते वाटप नाही. कारण भीती होती की विधानसभेच्या आवारामध्येच मारामारी होतील की काय, आणि आता झालेच असते. ही अवस्था जर होत असेल, मी एवढे वर्ष या राज्यव्यवस्थेमध्ये राहिलो आहे, मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो आहे, मी कधी असं ऐकलं नाही की स्थगित केलेलं आहे पालकमंत्रीपद एका दिवसामध्ये. आणि पालकमंत्रीपदमध्ये एवढं काय म्हणजे नेमकं यांना राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी पालकमंत्री नाही, तुम्ही स्वतः मंत्री आहात ना, कॅबिनेट मंत्री आहात, काय वर्चस्व करायचं आहे? म्हणजे हे वर्चस्व टिकवण्यासाठी आहे का वेगळं अर्थकरण करण्यासाठी आहे? हाही एक संशोधनाचा भाग आहे. आणि म्हणून जसं संजय राऊतजी बोलल्याप्रमाणे महाकुंभचा मेळावा आहे, कोण कुठे चाललं आहे कोण कुठे नाही चाललं हेच समजत नाही. एकनाथ शिंदे नाराज होऊन गावाला गेलेत असं म्हणतात. ते किती नाराज झाल्यावरती ते गावी जातात, म्हणजे मी त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही. पण ही वस्तुस्थिती आहेत की ते गावी आहेत, तर का गेलेत? आणि परत मला असं वाटते गिरीश महाजनजी जाणार आहेत, बावनकुळे जाणार आहेत, की अजून कोण जाणार आहेत, किंवा आता त्यांचं काम संपलं म्हणून ते काय करणार नाही, असं हे योग्य नाही आहे. आणि हे आम्ही नेहमी म्हणतो, 25 वर्ष आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो त्यावेळी, की कुठच्याही वर्चस्व असलेला पक्ष, जे बहुमताचा पक्ष, हे दुसऱ्या पक्षाला डॉमिनेट करतो, ह्याने करतो. आणि ही परिस्थिती तुम्हाला आता पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा द्या असल्याची चर्चा आहे, त्या जागी उदय सामंतांना संधी मिळण्याची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मला त्या चर्चेबद्दल काय माहीत नाही आहे, पण मला असं वाटत नाही की एवढं काय ते लगेच आहे त्या पदाला हे सोडतील आणि तिकडे करतील, असं मला नाही वाटत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.